परवा एक रुग्ण अर्थात आई वडील त्यांच्या एका मुलाला घेऊन क्लिनिकमध्ये आले होते. त्यांना माझ्याशी बोलायचं होतं, पण माझं लक्ष मुलाकडे गेलं. लहान होता ते. त्याच्या नुसत्या डोळ्यांच्या हालचालीवरून त्याचा स्क्रीन टाइम जास्त आहे हे लक्षात आलं. मी त्यांना पहिल्यांदाच पटकन छेडलं आणि म्हटलं की याला तुम्ही मोबाईल किती वेळ देता? तर ते म्हटले, अहो तो ऐकतच नाही, मोबाईल शिवाय जेवतच नाही. हे मोबाईल शिवाय जेवत नाही हे टिपिकल लाडावलेल्या मुलांचं आणि ज्यांना स्वतः मोबाईल बघायला जास्त आवडतो अशा आयांनी तयार केलेलं खूळ आहे. आता तुम्ही म्हणाल, डॉक्टर हे तुम्ही काय सांगताय? तसंच आहे ते. हिला सास किंवा बहूची एखादी वेगळी सिरियल बघायची असते, मोबाईलवरती काहीतरी बघायचं असतं, मूल पाठीमागे लागलेलं असतं, वेळेत जेवत नसतं, मोबाईल पटकन पुढे लावायचा आणि त्याला जेवायला सुरुवात करायचं. माझी इथे जमलेल्या सगळ्या पालकांना एक कळकळीची विनंती आहे की जेवण करताना मोबाईल आपल्या मुलांना बिलकुलही देऊ नका. त्यांचं जेवणात लक्ष नसतं. शिवाय जेवण करताना लावलेल्या मोबाईलमध्ये फक्त कार्टून असतात. कार्टून बघा कशा पद्धतीचे असतात. त्यांची प्रत्येक ऍक्टिव्हिटी हायपर असते. जंप हायपर असते, राईट टर्न हायपर असतो, लेफ्ट टर्न हायपर असतो. एवढंच काय, त्या मिकी माऊस आणि याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, मारायला गेलात तरी तो त्याची मारण्याची ऍक्शन सुद्धा हायपर असते. त्यामुळे या लहान मुलांना रिअलिस्टिक भानच राहत नाही. उडी मारतानाचं रिअलिस्टिक भान राहत नाही, कोणाला तरी मारण्याचं रिअलिस्टिक भान राहत नाही. म्हणून तुम्ही बघितलं असेल मध्यंतरीच्या काळामध्ये एका लहान मुलाने आपल्या आईच्या डोक्यामध्ये बॅट एवढ्या जोरात घातली, फोन बघायला देत नाही म्हणून, तर ती आईचा तिथे मृत्यू झाला ते बॅट लागल्यामुळे. कारण त्या रिअलिस्टिक आपण किती मारतोय, किती जोरात लागणार याचं भानच नसतं त्यांना. किंवा गाडी चालवताना त्यांना या गोष्टीचं भान राहत नाही आणि हळूहळू मुलांमध्ये एक हायपर ऍक्टिव्ह सिंड्रोम क्रिएट व्हायला सुरुवात होतो. कारण सगळे कार्टून हे हायपर ऍक्टिव्हिटीज करणारे आहेत. ते तुमच्या मुलांचा ब्रेन पण स्पॉइल करत जातात. त्या मुलाला किती आपण खातोय ते कळत नाही, त्यामुळे त्याचं ओव्हर इटिंग होतं. ओव्हर इटिंग झाल्यामुळे बऱ्याचदा पोटाचे आणि पचनाचे विकार होतात. आयुर्वेद म्हणतो तन्मना भुंजित असं अन्न आपल्याला एका ठिकाणी बसून घ्यायचं आहे. त्या अन्नाबरोबर जर असे संस्कार केले तर काय पद्धतीनं ती मुलं वागणार आहेत याचाच विचार करा. खाल्लेलं अंगी लागत नाही. एवढंच काय, नंतर मुलांना तुमचा वीक पॉइंट कळायला लागतो. त्यामुळे प्रत्येक वेळी खायचं म्हटलं की त्यांना मोबाईल पाहिजे असतो. हळूहळू मोबाईलचा आणि त्या स्क्रीनचा, त्या रेजचा चेहऱ्यावरती, डोळ्यावरती एवढा परिणाम व्हायला लागतो की मुलांच्या डोळ्यांमध्ये हळूहळू तिरळेपणा यायला लागतो. त्यांना चष्म्याचा नंबर लवकर लागतो. मुलं चिडचिडी बनायला लागतात आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून लवकर चष्मा लागतो. चष्मा लागला की अभ्यास त्यांचा कमी व्हायला लागतो. बरेच दिवस तर अंगणवाडीतली किंवा ज्युनियर केजी, सिनियर केजी किंवा पहिली, दुसरी, तिसरीतली मुलं सांगू शकत नाही की त्यांना जे टीचर शिकवतायत ते त्यांना वाचता येत नाहीये किंवा कळत नाहीये. कारण त्यांना माहीतच नसतं ना की दिसत नाहीये म्हणजे नक्की काय सांगायचं घरच्यांना. आणि ते आयडेंटिफाय होईपर्यंत, स्क्रीन टाइम त्यांचा चेक करेपर्यंत खूप दिवसाचा वेळ निघून गेलेला असतो आणि मुलं थोडीशी डिले प्रोग्रेस व्हायला सुरुवात करतात. खूप तक्रारी आहेत, खूप गोष्टी आहेत. रात्री झोपताना मुलं हा मोबाईल बघत राहतात. कधी-कधी अंगावरचं पांघरूण जे आहे ते घेतलेलं असतं आणि आतमध्ये ते मोबाईल बघत असतात. आई-वडिलांना चुकवून बऱ्याचदा ते मोबाईल बघत असतात. मोबाईल बघताना सुद्धा त्याचा जो ब्राईटनेस आहे तो योग्य ठेवला पाहिजे. तो खूप कमी किंवा खूप जास्त ठेवला तरी तो डोळ्यांवरती वेगवेगळ्या प्रकारच्या यूव्ही लाईट्स सोडून तो आपल्या रेटायनावरती डॅमेज क्रिएट करत असतो. त्याच्यामुळे लवकर भविष्य काळामध्ये रातआंधळेपणा येणं किंवा लवकर त्यांना रेटायनाचे प्रॉब्लेम्स पण सुरू व्हायला सुरुवात होतात. त्याचा सगळा इम्पॅक्ट हा मेंदूवरती होत असतो. त्यामुळे तिथल्या गोष्टी होतात. किती दुष्परिणाम आहेत. मग का आणि कशासाठी? आताचा लेटेस्ट रिसर्च तर कॅन्सरपर्यंतचे दुष्परिणाम या मोबाईलच्या स्क्रीनचा आपल्या डोळ्यांच्या माध्यमातून सांगत असतो. तर मला असं वाटतंय की नुसतं डोळ्यांचं आरोग्य हे मोबाईल, एक स्क्रीन एवढ्या अँगलने जरी आपण बघितलं तरी आपल्याला याच्यातले खूप गोष्टी कळतील. सोबतच सतत लॅपटॉपवरतीच काम आहे, सतत टीव्ही समोर काम आहे किंवा तुमच्या प्रोफेशनचा तो भाग असेल तर 10-10, 20-20 मिनिटांनी आपण थोडंसं उठलं पाहिजे, ब्लिंकिंग केलं पाहिजे, थोडंसं पाणी डोळ्यांवरती मारलं पाहिजे. डोळ्यांचे वेगवेगळे व्यायाम ग्रंथात सांगितलेले ते व्यायाम केले पाहिजेत. सतत हिरवळ किंवा निसर्गाच्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला खूप ब्राईट होत असेल तर आपण हिरवळीसारखी नैसर्गिक नॅचरल तिथे अरेंजमेंट करून ठेवली पाहिजेत. फुलं, फळं किंवा वेगवेगळ्या भाज्या किंवा आपण ज्याला ऑर्नामेंटल प्लांट्स म्हणू अशा पद्धतीचे प्लांट्स आपण आजूबाजूला लावून ठेवले पाहिजेत. लक्षात ठेवा, जशी दृष्टी तशी सृष्टी.
त्यामुळे आपल्याला जर ही सृष्टी सुंदर उपभोगायची असेल तर आपण आपल्या दृष्टीची काळजी खूप चांगल्या पद्धतीने घेतली पाहिजे.